Hello friends, I am Padmaja Gatge from Tata Vidyalay Bira, Taluka Mangav, District Raigad. In this video, I am explaining the story from my English course book Standard 10th, Unit 1, His First Flight by Liam O'Flaherty. Learning outcome of this story. First of all, we must know what is the learning outcome from this story. This story is a motivational story for everyone. The story is about a young seagull and his first flight, how he gathered his courage and had taken his first flight. Okay, let's see now the story. His first flight, part 1. Okay, his first flight. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. See, the young seagull was alone on his ledge. Ledge means a narrow horizontal shell projecting from a wall or cliff. म्हणजे एक अरुंद अशी फळी किंवा खडकाचा भाग म्हटलं तरी चालेल की अशा ठिकाणी तो एक यंग सीगल समुद्र बर्ड जो असतो तो बसलेला असतो. फ्लाय विथ देम. शी हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. म्हणजे त्याचे जे भाऊ, टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर, दोन भाऊ आणि बहीण होती, दे ऑलरेडी प्लॉन अवे फ्रॉम द डे बिफोर. म्हणजे ते एक दिवस अगोदरच त्याच्यापासून उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम बट ही हॅज नो करेज टू फ्लाय. ही वॉज अफ्रेड. समहाव when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. See, he also tried to fly, but at the same time he became very afraid. Why? Because he has a lack of courage. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. सी द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी म्हणजे अगदी मोठा असा पसरलेला समुद्र जो होता तो त्याला असं त्याच्या लक्ष तिथं वेधून गेलं होतं आणि दॅट्स वाय इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि त्याचं जे करेज, त्याचं जे धाडस होतं तिथूनच तो खाली येत होता. त्याचं तिकडे लक्ष गेल्यानंतर त्याचं उडण्याचं धाडस होत नव्हतं. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम. आणि त्याला असं वाटायचं की त्याचे जे पंख होते ते त्याला सपोर्ट करणार नाहीत. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. मग त्या रात्री तो जिथे झोपला होता त्या फळीच्या खाली, त्या दगडाच्या खडकांच्या खाली, तिथेच जाऊन तो पुन्हा तिथे गेला आणि तिथेच जाऊन तो बसला. When each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. See, whose wing, even when each of his brothers, प्रत्येक त्याचा भाऊ, and his little sister, whose wings were far shorter, त्याची बहीण छोटी, तिचेही विंग्स, तिचे पण विंग्स होते, पंख होते, ते एकदम छोटे होते आणि याच्यापेक्षाही छोटे होते. रॅन टू द ब्रिंक म्हणजे ती सुद्धा जोरात अशी उडायला लागली. फ्लॅप्ड देअर विंग, दे ऑल फ्लॅप्ड देअर विंग्स, आपले सगळे पंख जोरजोरात फडफडू लागले. अँड फ्ल्यू अवे, आणि तिथूनच ते उडाले. ही फेल टू मस्टर अप करेज. ही फेल टू मस्टर अप करेज म्हणजे त्याचं जे टू मस्टर म्हणजे गॅदर, मेस्टर मीन्स टू गॅदर, म्हणजे त्याचं जे धैर्य काय, त्याचं धीर काय त्याला झाला नाही की मस्टर अप करेज म्हणजे त्याचं जे धैर्य आहे ते काय एकवटलं नाही, म्हणजे एकत्र आलं नाही, त्याचं धाडस झालं नाही असं. टू टेक दॅट प्लंज विच अपिअर्ड टू हिम सो डिस्परेट. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम. अपब्रेडिंग मीन्स स्कोल्डिंग, म्हणजे त्याला दम देत, घाबरवत असे ओरडू लागले. त्याचे कोण? हिज फादर अँड हिज मदर. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. बघा, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. जर तो उडाला नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल असं धमकावू लागले ते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण त्याला जीवाची भीती होती आणि त्याला असं वाटलं की मी उडालो तर काहीतरी होईल, आणि दॅट्स वाय ही कुड नॉट मूव्ह. तो त्यानं काही हल्ला नाही तो. दॅट वॉज 24 hours ॲगो. आता हे सगळं 24 तास होऊन गेले.
सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आता मात्र त्याच्याकडं कोणीच आलं नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश. बघा, त्या दिवशी दिवसभरात त्याने काय काय बघितलं. हाऊ हिज पॅरेंट्स टीच हिज ब्रदर्स अँड सिस्टर हाऊ टू फ्लाईंग अबाउट विथ हाऊ टू परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, म्हणजे उडायचं कसं, त्याच्या उडण्यामध्ये परफेक्ट कसं व्हायचं हे त्यांना शिकवत होते. कोण? त्याचे पॅरेंट्स त्याच्या इतर भावंडांना. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश, म्हणजे आपल्याला खाण्यासाठी फिश पाहिजे, त्या फिशसाठी कशी उडी मारायची किंवा कसं काठ पकडायचा ह्याचं ट्रेनिंग ते त्याचे आईवडील तिच्या इतर भावंडांना देत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिवोर इट. इव्हन त्यांना अजून काय बघितलं, त्याचा जो मोठा भाऊ होता तो काय करत होता, हिज फर्स्ट हेरिंग अँड डिवोर इट, कसं त्यानं आपलं स्वतःचं अन्न होतं किंवा तो जो मासा होता तो मिळवला आणि तो अधाशीपणे तो खायला लागला. डिवोर मीन्स अधाशी, ईट अप हंग्रीली म्हणजे अधाशीपणे खाणे, आणि हेरिंग मीन्स सॉफ्ट फिनेड सी फिश म्हणजे एक छोटासा मासा. स्टँडिंग व्हाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल मीन्स मोठ्याने जोराने ओरडणे. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटू मिड वे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डाईज, म्हणजे त्याच्या भित्रेपणावरती त्याला चिडवत ते दुसऱ्या प्लॅटोवरती दुसऱ्या पठारावरती त्याच्या समोरच्या फळीवरती समोरच्या रॉकवरती जाऊन ते बसले. उंच अशा खडकावरती ते जाऊन तिथे बसले. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. बघा की ज्याचं साऊथकडे तोंड असलेला असा तो जो दगड होता त्या दगडावरती आता काय झालं होतं, सूर्य आता जसं वर जाईल तसं तो आता चमकत चालला होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट बॉल. आता मात्र त्याला काय होत होतं, ही फेल्ट हीट, आता त्याला उष्णता जाणवू लागली. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट बॉल. त्याला आता उष्णता जाणवू लागली. का बरं? कारण त्यानं काल रात्रीपासून काही खाल्लेलं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग्स. He closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. बघा आता त्यानं काय केलं, ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज, म्हणजे त्या लेज म्हणजे त्या दगडाच्या खडकाच्या याच्यावरती त्याने तिथेच आपलं असं झोपतोय असं दाखवलं. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, आपला एक लेग त्यानं आपल्या पंखांखालीच लपवलं आणि क्लोज वन आहे एक डोळासुद्धा बंद केला. देन द अदर आणि मग हळूच दुसरा पण केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि असं ढोंग करू लागला की जणू तो काही तो झोपलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम ही सॉ, म्हणजे त्याला असं कोणाच्या लक्षात येऊ नये असं त्याचं लक्ष होतं असं त्याला वाटलं. ही सॉ his two brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. बघा, ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅटो. तो बघत होता काय, त्याच्या बहीण आणि भाऊ ते सुद्धा दुसरीकडे असे झोपले होते किंवा पडलेले होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स. प्रिनिंग मीन्स मेकिंग अँड इफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बिग, म्हणजे आपल्या पंखाने आपली चोच जी आहे, मेकिंग अँड इफर्ट टू क्लीन फिदर्स म्हणजे आपल्या चोचीने आपले पंख शार्प करण्याचा किंवा क्लीन करण्याचा प्रयत्न करत होते, त्याला बोलायचं प्रिनिंग. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, म्हणजे आपल्या बॅकलाच आपली पंखानं काय करत, पंख फक्त स्वच्छ करत होता चोचीने. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, ती एका राऊंड गोलाकार अशा एका दगडावरती किंवा उंचवट्यावरती थांबून ती त्याच्याकडे बघत होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, आणि तिची हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. नाऊ अँड अगेन शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश that lay at her feet
अँड देन स्क्रॅप्ड इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि तेवढ्यात तिने एक माशाचा तुकडा पकडला आणि ती सुद्धा तिकडे जोरात अशी ती सुद्धा घासायला लागली. घासून घासून तो तुकडा कसा पकडायचा हे ती चोच आपली घासायला लागली त्या दगडावरती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम म्हणजे तो जो माशाचा तुकडा बघितला, ॲक्च्युली ह्याने काही खाल्लं नव्हतं कालपासून आणि त्यामुळे त्याने जो माशाचा तुकडा बघितला, द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, तो तसा त्याला भूक त्याची जागी झाली आणि तो वेड्यासारखा करू लागला. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. आता मात्र तो त्याची चोच आणि ते सगळं हे करू लागला. कशासाठी? टू टिअर द फूड दॅट वे, कसंही करून ते फूड आपल्याला मिळालं पाहिजे. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो मोठ्याने ओरडू लागला. कशासाठी? गा 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 मीन्स ही वॉन्ट समथिंग फॉर इट. ओके. गॉ कॉलर्स ही स्क्रीम बॅक डिरायझिव्हली बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. बघा, गॉ कॉलर्स ही स्क्रीम्ड बॅक डिरायझिव्हली. डिरायझिव्हली म्हणजे काहीतरी कर, तू काहीतरी केल्याशिवाय तुला मिळणार नाही, असं उपवासानं ती काहीतरी बोलू लागली त्याला. बट ही केप्ट कॉलिंग प्लॅन्टिव्हली. प्लॅन्टिव्हली म्हणजे एक्सप्रेसिंग सॉरो, म्हणजे केविलवाणेपणाने तो फक्त बोलवत होता त्यांना. अँड आफ्टर अ मिनट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि एवढ्यात त्यानं मोठ्या आनंदाने एक किंचाळी फोडली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. त्याच्या आईने तो तुकडा घेतला माशाचा आणि त्याच्या भोवती ती फिरू लागली. ही लिनेड आउट इगरली. तो उत्सुकतेने बघायला लागला त्याला. मीन्स ही थॉट दॅट मदर इज कमिंग टू गिव्ह समथिंग फॉर हिम. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड. आणि जेव्हा ती त्याच्या एकदम जवळपासच विरुद्ध दिशेला होती तेवढ्यातच तिनं मध्येच काय केली? शी हॉल्टेड. ती थांबली. हर विंग्स मोशनलेस. तिचे पंखसुद्धा उडायचे थांबले. द पीस ऑफ पीस इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. म्हणजे जवळपास त्याच्या चोचीपर्यंत तो माशाचा तुकडा पोचला होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. तो एकदम आश्चर्याने बघायला लागला. वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन मॅडन बाय हंगर. बघा, मग त्याला आश्चर्य वाटायला लागलं. व्हाय शी डझंट कम नियर मी अँड नॉट गिव्ह मी ऑर नॉट ऑफर्ड मी दॅट फिश. ही मॅडन बाय हंगर. आता मात्र त्याची भूक अनावर झाली. मॅडन मीन्स एकदम जोरात, एकदम त्याला एवढी भूक झाली की भुकेने वेडा झाला तो. ही डायव्ड ॲट द फिश. आणि त्या ह्याच्यात त्याने असे जोरात असं त्या फिशकडे उडी मारायचा प्रयत्न केला. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड. तो पुढे मागे असं करू लागला इन टू स्पेस. देन अ मॉन्स्टरस टेरर सेज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. इन अ मॉन्स्टरस टेरर, मॉन्स्टर म्हणजे शॉकिंग, धक्कादायक गोष्ट काय घडली? सेज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. एकदम धक्कादायक गोष्ट घडली की त्याचा पूर्ण सेज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील पूर्णपणे त्याच्या ताब्यात घेतलं त्याने. बघा, ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. आणि तो एकमेव लास्टचा मिनिट होता. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. आणि पुढच्याच क्षणाला त्याने त्याचे जे पंख होते ते एकदम जोरात पुढे नेले असे. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर. आणि तेवढ्या वेळात वारा त्याच्या पंखांमध्ये आला. देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि मग त्याच्या पोटात आणि नंतर पंखांमध्ये वारा शिरला. ही कुड फील द टिप्स ऑफ द विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि वाऱ्यामुळे त्याचे पंख असे फडफडायला लागले. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. आता मात्र तो खाली बघू शकत नव्हता. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली. म्हणजे तो हळूहळू वरती जात होता. डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता मात्र त्याच्यात भीतीच राहिली नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. डिझी मीन्स हॅव्हिंग अन अनकम्फर्टेबल फिलिंग ऑफ स्पिनिंग अराउंड अँड लुझिंग वन्स बॅलन्स. म्हणजे कधी कधी त्याला असं बॅलन्स जातो की काय असं वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स. पण तरी सुद्धा त्याने त्याचे पंख फडफडले आणि जोरात पुढे असं धावायला लागला. गा 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 गॉ गॉल हिज मदर सूप्ड पास्ट हिम. आणि त्याची आई सुद्धा जोरात त्याला काय करू लागली? मोटिवेट करू लागली. सूप्ड म्हणजे हवेतून काय
हवेतून झेप कशी ओढायची, कशी घ्यायची हे तिची आईसुद्धा त्याच्यासोबतच राहू लागली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. मोठ्या किंचाळीनं तो तिला आन्सर देऊ लागला, उत्तर देऊ लागला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. मग त्याचे वडील पण त्याच्या भोवती फिरू लागले, तेही ओरडायला लागले. ही सॉ हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम. आणि मग त्याची बहीण आणि भाऊ ते सुद्धा त्याच्या भोवती फिरू लागले. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायव्हिंग. कर्वेटिंग मीन्स लिपिंग लाईक अ हॉर्स, म्हणजे हळूहळू झेप घेत एकदम मोठ्या खूप वर उडत घेत चालला तो. बँकिंग मीन्स फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. मग एका पंखाने तो हळू, एक पंख खाली एक पंख वर, तसे करत तो हळूहळू उडायला लागला. Then he completely forgot that he had not always been able to fly. आणि मग हे विसरूनच गेला तो की त्याला उडता येतच नव्हतं. हे तो काय केला, कम्प्लिटली विसरून गेला. व्हॉट ही फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. कधी काळी त्याला उडताच येत नव्हतं, उडूच शकत नव्हता, हे तो कम्प्लिटली विसरून गेला. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डायव्ह अँड सोअर अँड कर्व अँड स्ट्रिकिंग श्रीली. म्हणजे जोरात आरोळी मारत ओढत ओढत तो आता बिंदास उडू लागला. ही वॉज नियर द सी नाऊ. आता मात्र तो समुद्राच्या एकदम जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम विथ लिटल ब्रिजेस मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड कॉड अम्युजली. आणि जोरात त्याने अशी एक पर्वतांची रांग बघितली आणि मौजेत अम्युजली म्हणजे प्लेझरेबली, प्लेझरेबली म्हणजे एकदम मजेत तो असा उडायला सुरुवात केली, उडायला लागला तो. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्याचे पालक, त्याचे बहीण, भाऊ सगळे तिथे बसले होते. They were beckoning to him. They were beckoning म्हणजे त्याला खुणवत होते. To give, beckon means to give a signal. To move near or to follow म्हणजे कुणाला तरी खुणा करणे, इकडे ये म्हणून खुणवणे असं. Calling shrilly, he dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. त्यांना असं पूर्ण त्या ग्रीन सीमध्ये हे करण्यासाठी पहिले, पण त्याची लेग्स सँक इन टू इट, पण त्याचे पाय त्याच्यामध्ये रुतले. हे स्क्रीम्ड विथ प्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन. त्याने पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला. फ्लॅपिंग हिज विंग, पुन्हा पडपवण्याचा पंख पडपवण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. पण तो इतका दमला होता आणि एवढा वीक झाला होता भुकेने की त्याला परत काही उडता येत नव्हतं. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्साइटेड. एक्झॉस्टेड म्हणजे खूप दमला होता तो. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याचे जे पाय होते ते त्या ग्रीन सीमध्ये तिथेच असे रुतून बसले. अँड देन हिज बेली टच इट अँड ही सँक नो फर्दर. आणि मग तो काही पूर्ण ओढण्याचा प्रयत्न करत होता. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो तरंगत होता त्याच्यावरती. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग पीस. आणि त्याच्याभोवती त्याची जी फॅमिली होती ती त्याचं कौतुक करत होती आणि त्याचबरोबर त्याला काही ना काहीतरी खायला देत होती. शी हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा प्रकारे त्याने आपली पहिली झेप घेतली. सो स्टुडंट्स, व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी, वेनेवर वी ट्राय टू डू समथिंग फॉर अवर सेल्फ, then only we achieve that goal. Understand, this is the motivational story. We must take the motivation of that seagull and go ahead. If we want that we to get something new, to acquire new skill, कोणतीही नवीन गोष्ट शिकायचं असेल, फॉर एक्झाम्पल इफ यू want to bicycle riding, that time first of all you have to courage. एखादी बायसिकल चालवायची म्हटलं तरी आपल्याला करेज पाहिजे, धाडस पाहिजे, तरच आपण ते करू शकतो. आणि तिथून आपल्याला आपणच झेप घ्यायची असते, राईट. सो दिस स्टोरी, हिज फर्स्ट फ्लाईट, इज अ मोटिवेशनल स्टोरी. वी मस्ट टेक द मोटिवेशन of that seagull. Okay, I hope you will understand this story better. Thank you.